अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यामधील वडली या गावामध्ये मागील गेल्या 2 महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे। नागरिकांना 45 अंश तापमानात गावाबाहेर असलेल्या विहिरीमधून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे। विशेष म्हणजे अर्ध्या गावात पाणी टंचाई तर अर्ध्या गावाला पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप आता ग्रामस्थांनी केलेला आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारणा केली असता प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप आता ग्रामस्थांनी केलेला आहे। त्यामुळे संपूर्ण गावाला सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आता वडली येथील ग्रामस्थांनी केलेली आहे। ग्रामपंचायत ब्रह्मखेडा मध्ये वार्ड क्रमांक 2 मध्ये गाव मंडलीमध्ये सतत 2 महिन्यापासून अर्ध्या गावाला पाणी पुरवठा पूर्ण रीतीने देत आहे आणि आम्हाला पाणी पिण्याकरता पण मिळत नाही आहे। आणि ते त्यांच्या मधातल्या लाईनमध्ये पूर्ण बांधकाम चालू आहे। त्यांना पूर्ण बांधकामसाठी पूर्ण रात्र बेरात्र पाणी सोडण्यात येत आहे। आणि आम्ही वरच्या अधिकाऱ्याला इंचुरकर साहेब आहे त्यांना म्हटलं का सर आम्हाला पाणी प्यापुरतं तरी सोडा। ते म्हणते आम्ही पाणी सोडून दिलं, तुमच्यावर येत नाही आहे, त्याचा जबाबदार आम्ही नाही आहे। आम्ही तुम्हाला 15 मिनटं पाणी देणार, 15 मिनटं तुमचं केवढं पाणी होते आम्ही त्याचा जबाबदार नाही राहणार। आणि 15 ते 20 मिनटंच जास्त देते, त्यावर पाणी देत नाही आहे। आणि प्लस नाही काय बाकी मधातल्या लाईनमध्ये या दुसऱ्या इतर गावामध्ये पूर्ण 2-2 तास पाणी पुरत आहे इथे आणि त्याच्या बांधकामासाठी पाणी पुरत आहे। ते 1 कोटी पण बांधकामासाठी आणायला गेले नाही आणि आम्हाला नाही का सतत पाण्यासाठी विहिरीवर जावं लागत आहे पिण्याकरता पाण्यासाठी आणि ते पाणी दूषित असल्यामुळे आम्हाला रोगाचे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।